वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मराठी विषयाची फलक लेखन कौशल्याची सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, शाळेचे नाव, कौशल्य फलक लेखन, वर्ग 8वी, विषय मराठी, घटक आहे संतवाणी, उपघटक आहे अभंग संत तुकाराम महाराज, वेळ 5 मिनिटे, दिनांक लिहून घ्यायची। अगदी सुरुवातीला शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य। शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार शिक्षक फलक स्वच्छ करतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करतात। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना संतवाणीमधील संत तुकाराम महाराज लिखित अभंग वाचून दाखवतात व त्यातील कठीण शब्द फलकावर लिहून देतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात व वहीत नोंद करतात। उपकौशल्यामध्ये येणार आशयाची निवड। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक कठीण शब्दाचे अर्थ फलकावर लिहून देऊन समजावून सांगतात। खाली काही दिलेले शब्द आहे ते शिक्षक फलकावर लिहून देतात विद्यार्थ्यांना। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी समजावून घेऊन वहीत नोंदी करतात। उपकौशल्य येणार व्याकरणदृष्ट्या निर्दोष लेखन आणि सुस्पष्टता। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना अभंगातील ओवीचा अर्थ समजावून सांगतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील अभंगाच्या ओळी वाचून दाखवतात व कठीण शब्दाचे अर्थ फलकावर लिहून देऊन समजावून सांगतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करतात। उपकौशल्य घटकाची मांडणी। काही शब्द दिलेले आहेत ते शिक्षक फलकावर लिहून देतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी वहीत नोंदी करतात आणि उपकौशल्य येणार रंगीत खडूचा वापर आणि सुवाच्यता। त्यानंतर आणखी पुढील ओळीतील शब्द शिक्षक फलकावर लिहून देतात आणि त्यामध्ये विद्यार्थी कृती येणार विद्यार्थी वहीत नोंदी करतात। उपकौशल्य येणार मांडणीतील व्यवस्थितपणा आणि अक्षरातील सुस्पष्टता। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवलेल्या भागावर प्रश्न विचारतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी उत्तरे देतात। शिक्षक कृतीमध्ये पहिला प्रश्न संत तुकाराम महाराजांच्या घरी कोणते धन आहे? विद्यार्थी उत्तर देणार शब्दरूपी धन आहे। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा प्रश्न शब्द हे आपल्या जीवनाचे काय आहे असे संत तुकाराम महाराज म्हणतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार शब्द हे आपल्या जीवनाचे सर्वस्व आहे असे संत तुकाराम महाराज म्हणतात। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा शिक्षक कठीण शब्दाचे अर्थ विचारतात। काही शब्दांचे शिक्षक अर्थ विचारतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार ते विद्यार्थी त्या शब्दांचे अर्थ सांगणार आणि उपकौशल्यामध्ये येणार 2 ओळीतील अंतर आणि सुवाच्यता।